तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावरती काहीच नाहीये आणि मी खूप सोपा साधा मेकअप तुम्हाला दाखवणार आहे आणि मी काही प्रो नाहीये मेकअपची. मी जो काही सिंपल मेकअप करते फक्त मला तो तुमच्याबरोबर इथे शेअर करायचा आहे की जर तुमच्यापैकी ज्यांना मेकअप अजिबातच येत नसेल आणि समजत नसेल आणि तरीही करावासा वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही नक्कीच त्याच्यातून थोडीफार आयडिया घेऊन तुमचा स्वतःचा मेकअप घरच्या घरी करू शकता, कारण प्रत्येक वेळा आपल्याला पॉसिबल नाही होत की कोणाला तरी आपण बोलवायचा आणि आपला मेकअप करून घ्यायचा. सो काही बेसिक स्टेप्स असतात तेवढ्या तरी ॲटलिस्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो सगळ्यात आधी आपण सुरुवात करायची आहे ती म्हणजे मेकअपच्या आधीच्या ज्या महत्त्वाच्या स्टेप्स असतात त्याच्यापासून, ते म्हणजे तुमची स्किन केअर. तर मी इकडे माझा चेहरा व्यवस्थित फेसवॉशने धुतलेला आहे आणि कधीही मेकअप करायच्या आधी तुमचे मेन म्हणजे स्किन ही छान व्यवस्थित क्लीन असली पाहिजे. तर फेस वॉश झाल्याच्या नंतर आता मी इकडे फर्स्ट जे माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे ते आहे मॉइश्चरायझर. मी शुगरचं हे ॲक्वाहॉलिक मॉइश्चरायझर म्हणून यूज करणार आहे. शुगरचे प्रोडक्ट्स मला खूप आवडतात, तो बेसिकली मी त्यांचे प्रोडक्ट्स जास्त यूज करते. बरेचसे ब्रँड्स असे आहेत जे मी यूज करत असते, जसं मेबिलिन वगैरे आहे आणि बाकी असे बरेचसे आहेत जे प्रोडक्ट्स मला आवडतात. तर मी व्यवस्थित हे मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्यावर लावून घेणार आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्याच्या नंतर थोडासा एक टाइम द्यायचा जे तुमच्या चेहऱ्यामध्ये ते मॉइश्चरायझर सिंक होण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर मग आपण इथे अप्लाय करणार आहोत ते म्हणजे प्रायमर. कुठलंही फाउंडेशन किंवा काहीही, खास करून फाउंडेशन लावायच्या आधी तुम्ही प्रायमर तर नक्कीच लावायला पाहिजे, जेणेकरून तुमचं फाउंडेशन खूप स्मूथली ग्लाइड होतं तुमच्या स्किनवरती आणि तुमचे जे ओपन पोर्स वगैरे असतात ते सुद्धा तिथे मिनिमाइज करायला, क्लोज करण्यासाठी प्रायमरची खूप मदत होते. हे शुगरचंच जे आहे ॲक्वाहॉलिक प्रायमर म्हणून ते मी हायड्रेटिंग यूज करणार आहे, कारण माझा जो स्किन टाईप आहे ना तो थोडासा नॉर्मल टू ड्रायमध्ये जातो. सो अशा प्रकारे मी हे प्रायमर लावून घेणार आहे. लिप केअर म्हणून मी इकडे थोडंसं वॅसलीन लावून घेणार आहे, जेणेकरून पुढे म्हणजे आपल्या लिप्सला सुद्धा एक छान मस्त मॉइश्चरायझर मिळालं पाहिजे. मी वॅसलीन अप्लाय करून घेतलेला आहे आणि माझ्या चेहऱ्याचा जो बेस असतो तो मी इथे माझा तयार केलेला आहे आणि आता मी वळते माझ्या ॲक्च्युअल मेकअपकडे. फाउंडेशन किंवा बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा टिंटेड जे मॉइश्चरायझर वगैरे असतात ते तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. मी तर मोस्टली तेच यूज करते, कारण मला जास्त फाउंडेशन वगैरे इतकं हाय वापरायला सहसा नाही आवडत आणि मला इतकाही मेकअप आवडत नाही माझ्या चेहऱ्यावरती करायला, पण व्हिडिओसाठी वगैरे मला थोडाफार करावा लागतो, तोच मी तुमच्यावर ते शेअर करते. तर मी इकडे आता जे यूज करणार आहे ना ते आहे हे ॲक्वाहॉलिकचं शुगरचं हे फाउंडेशन आहे. एक ड्राय स्किनसाठी खास करून हे खूप चांगलं आहे, कारण की एकदम हायड्रेटिंग फाउंडेशन आहे हे, जे अजिबात तुमच्या स्किनला ड्राय आउट करत नाही. ह्याची जी शेड आहे ना ती सुद्धा माझ्या कलर टोनला एकदम छान मॅच करून घेते. थोडंसंच इथे मी फाउंडेशन घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला इकडे दाखवते की तसं तर आपण फाउंडेशन वगैरे ब्रशच्या मदतीने किंवा करून ब्युटी स्पॉन्ज जे असतात ते आपण वापरतो आणि ते वापरायला पण पाहिजे. पण समजा इन केस जर तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही अगदी बोटांच्या साह्याने सुद्धा अप्लाय करू शकता. आणि कधी सुद्धा चेहऱ्याला मेकअप करताना आपल्या ह्या जो गळ्याचा भाग असतो त्याला कधीच स्किप करायचा नाही, नाहीतर तुमच्या चेहऱ्याचा कलर आणि तुमच्या गळ्याचा कलर हा खूपच वेगळा दिसतो. ठीक आहे. बोटांच्या मदतीने मी हे माझ्या चेहऱ्यावर स्प्रेड करून घेणार आहे, एकदम डॅब मोशनमध्ये. मी कुठेही हे स्प्रेड करत नाहीये बिलकुल पण. अशा प्रकारे मी माझं फाउंडेशन पूर्ण लावून घेतलेलं आहे. जे त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे कन्सील करणं. तर तुम्हाला खूप डार्क सर्कल्सचा प्रॉब्लेम असेल, ॲक्नेज असतील किंवा कुठे काही डार्क स्पॉट्स असतील तर ते हाईड करायचे म्हणजेच कन्सील करायचे. सो त्याच्यासाठी मी इकडे छान मस्त एकदम स्वस्तात अशी जी पॅलेट मिळते, हे इनसाइट क्रीम बेस्ड आहे. ठीक आहे, पावडर बेस नाही आहे. अशा प्रकारे मी ते घेणार आहे आणि माझ्या इथे डोळ्यांच्या खाली अप्लाय करणार आहे. ह्या फिंगर कधी पण अप्लाय करताना कन्सिलर डोळ्यांच्या खाली खास करून हे जे आपलं रिंग फिंगर असतं ना ह्याचा नेहमी उपयोग करायचा, कारण ह्याचं प्रेशर हे खूपच एकदम कमी पडतं आपल्या डोळ्यांच्या खाली अप्लाय करताना आणि एकदम असं जोरात ताणायचं वगैरे बिलकुल नाही. थोडाफार डिफरन्स तुम्हाला समजत असेल इकडे आणि इथे.
बघा तुम्ही अशा प्रकारे. तर इथे सुद्धा मी माझं हे लावून घेते. सो मी अशा प्रकारे इथे कन्सिलर दोन्ही डोळ्यांच्या खाली लावून घेतलेला आहे, अगदी हलक्या प्रमाणामध्ये, खूप जास्त मी नाही यूज करत. आणि बाकी इकडे आपले हे जे नाकाचे इथे जे हे टोक हा भाग असतो ना, तिकडे थोडंफार तुम्ही लावू शकता काळपटपणा लपवण्यासाठी. आणि अराउंड द लिप्स हे जे कॉर्नर्स असतात तिकडे, ठीक आहे. अशा प्रकारे फक्त मी तिथेच लावून घेतलेलं आहे, बाकी कुठे मला लावायची अशी इतकी आवश्यकता नाही वाटत. आता ह्याला आपण सेट करायचं. इकडे जास्तीत जास्त कॉम्पॅक्टचा यूज करते, कारण नॉर्मली मी फाउंडेशन वगैरे तर खूपच कमी वापरते. मी शक्यतो जे टिंटेड मॉइश्चरायझर असतात ते यूज करते आणि मग त्याच्यावरती मी जे कॉम्पॅक्ट पावडर असतं ते यूज करते. तो इथे मी फेसेस कॅनडा ह्याचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. हे खूप छान आहे आणि मला खूप आवडतं. ठीक आहे, तर मी अगदी हलक्या प्रमाणामध्ये इथे लावून घेणार आहे. जास्त लावायची गरज नाही, एकदम हलक्या हाताने सगळीकडून पावडरचा एक बेस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. खास करून तुमच्या डोळ्यांचा जो भाग आहे त्याला मेन म्हणजे पहिल्यांदा हे करायचं. सगळ्यात आधी मी आता डोळ्यांचा मेकअप स्टार्ट करणार आहे आणि सगळ्यात कठीण जर कुठला मेकअप असतो ना तर तो डोळ्यांचाच असतो. बट मी तुम्हाला एकदम इझी वे मध्ये दाखवणार आहे डोळ्यांचा मेकअप. सो सगळ्यात आधी मी माझे आयब्रोज करून घेणार आहे. सो त्याच्यासाठी मी इकडे वापरणार आहे ही शुगरचीच पेन्सिल. ही पण मला खूप आवडते आणि खूप छान ग्लाइड होते मेन म्हणजे. आणि मी खूप एकदम असं पण तुम्ही बघितलं तर माझे काही एकदम विरळ नाही आहेत आयब्रो. सो मी जो मधले थोडासा जो विरळ पोर्शन दिसतो एकदम तेवढाच फक्त मी तो फिलअप करून घेणार आहे, बस, बाकी काहीच नाही. सो स्टार्ट करताना कधी पण खालून व्यवस्थित असं या लाईन्स काढून घ्यायचा जो तुमचा आयब्रोचा शेप आहे त्याच्याने. आणि मेन म्हणजे इथे स्टार्टिंगला खूप हलक्या हाताने तुम्ही स्ट्रोक्स द्यायचे, ठीक आहे, अशा प्रकारे. सो मला एक्झॅक्टली याच्यामध्ये समजत नाहीये, मी तुम्हाला दाखवते एक माझी आयब्रो फिल करून. सो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी माझी ही आयब्रो जी आहे ते फिल करून घेतली. आणि तुम्ही स्वतःच बघा की इकडे आणि इकडे किती डिफरन्स आहे ते दोन्ही आयब्रोज मध्ये. खूप जास्त ड्रामॅटिक नाही केलेलं आहे मी, इतकं मला वाटतं की हे माझ्यासाठी इनफ आहे म्हणून, ठीक आहे. मग ते एकदमच आर्टिफिशियल वाटायला लागतं तुमचे आयब्रोज. आता ही पण मी फील करते तुम्हाला दाखवते. आणि जेव्हा पण तुम्ही पेन्सिल, आता इकडे ही जी पेन्सिल आहे ना त्याला इकडे हे आहे म्हणजे इथे पेन्सिल आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला इकडे हे असा ब्रश आहे म्हणजे याला स्पुली बोलतात. तर कधी पण तुम्ही जेव्हा पेन्सिलने शेप कराल ना तर अशा प्रकारे ह्या स्पुलीने हे जे तुमचे आयब्रो जे आहेत ना असे छान असं कोम करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असे छान सेट राहतात, ठीक आहे. सो आय एम सो सॉरी, ॲक्च्युली मी जेव्हा आयशॅडोचं हे लावत होते तेव्हा मला कळलंच नाही की माझं हे रेकॉर्डिंग पॉज होतं म्हणून. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की हा जो पोर्शन असतो जिथे आपण आयशॅडो लावतो, सो इथे शुगरची ही ड्युएल आयशॅडो म्हणून अशी बॉटल असते. सो एकदम इझी वे आहे जर तुम्हाला अजिबातच काही लावता येत नसेल ना, सो दिस इज द बेस्ट ऑप्शन. आणि इकडे बघा एका साईडला हे असं लिक्विड टाईप असतं, एकदम मॅट असं लिक्विड असतं आणि इकडे एका साईडला शिमर असतात. ते हे फक्त असं थोडंसं असं हलकंसं अप्लाय करायचं आणि बोटाने फक्त हे बघा माझे बोटं तुम्हाला दिसत असेल, हे बोटाने फक्त असं डॅब 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 करून घ्यायचं. ब्रश असेल तुमच्याकडे तर ब्रशने पण तुम्ही ते इझिली स्प्रेड करू शकता. तर मी हे दोन्ही माझ्या डोळ्यांना अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरती थोडंसं शिमरी असं हे करण्यासाठी म्हणजे थोडंसं तसा एक शिमरी टच देण्यासाठी इकडे मी हे बघा हे असं हे करायचं आणि हलक्या हाताने फक्त डॅप करायचं, बस, करून घेतलेलं आहे, ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे ॲक्च्युली खूप इझी आहे म्हणजे फक्त ते लावलं आणि वरती शिमर किंवा दुसराही आयशॅडो म्हणजे एखादी शिमर शेड तुम्ही त्याच्यावर अप्लाय करू शकता. सो अशा प्रकारे इथे डोळ्यांचा मेकअप तर झाला. सो आता इकडे आयशॅडो अप्लाय केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप मी करणार आहे ते म्हणजे आयलायनर. सो स्विस ब्युटीचं जे आयलायनर पेन आहे ना ते मी नेहमी यूज करते आणि खरंच हे अफोर्डेबल पण आहे आणि खूप सुंदर आहे एकदम. जर तुम्हाला अजिबात आयलायनर ड्रॉ करता येत नसेल ना तर तुम्ही इनिशियली हे जे असतात ना पेन ते तुम्ही यूज करायला पाहिजे एकदम. सो बॅक ऑफ द कॅमेरा जाऊन मी तुम्हाला आयलायनर, काजळ आणि मस्करा लावून दाखवते कारण की इकडे माझ्या कॅमेऱ्याच्या स्क्रीन मध्ये बघून मला ते शक्य होणार नाही. लायनर, काजळ आणि मस्करा लावून पूर्णपणे माझा जो डोळ्यांचा मेकअप आहे तो कम्प्लीट केलेला आहे. माझ्याकडे ही पॅलेट आहे शुगरची
ठीक आहे. सो ह्याच्या आतमध्ये ना सगळं आहे. त्याच्यातली ही जी कॉन्टोरिंगची शेड आहे ना, ही घेऊन मी फक्त हलकी इथे नाकाला साईडला फक्त थोडंसं कॉन्टूर करणार आहे, बाकी मी काही करणार नाहीये. ठीक आहे. आणि नंतर मी हातानेच तुम्हाला सगळं अप्लाय करून दाखवते की जर तुमच्याकडे ब्रशेस वगैरे नसतील तर हाताने सुद्धा तुम्ही डेफिनेटली मेकअप करू शकता. सो ते ब्लश बघा, इथे मी असं गालापासून थोडंसं इथे मागे नेहमी न्यायचं, फक्त इथेच लिमिटेड नाही ठेवायचं कधी ब्लश. आणि हा ब्लश ना एकदम असा हलका आहे, तो इतका जास्त उठून दिसत नाही आणि मला खूप असा जास्त उठून दिसणारे मेकअप प्रोडक्ट्स मी नाही एवढी यूज करत. सो अशा प्रकारे मी दोन्ही साईडला इथे ब्लश अप्लाय करून घेतलेलं आहे आणि ते लास्ट मी इकडे हे जे हायलायटर आहे ते मी यूज करणार आहे. सो इथे थोडंसं मी हायलायटर घेऊन इथे माझ्या गालांना छान असं चमकवणार आहे. अगदी थोडंसं घ्यायचं, ठीक आहे. आणि जे तुमचे हाय पॉइंट्स असतात ना तिकडे ते नेहमी अप्लाय करायचं, इकडे हे असं लावायचं. त्यानंतर इथे नाकाच्या शेंड्यावरती, हे टोकावरती, हे जे नाकाचे जे हाय पॉइंट्स आहेत ना, त्या डोळ्यांच्या इथे थोडंसं मध्ये थोडंसं मी अगदी हलकंसं अप्लाय करणार. हायलायटर वगैरे मी लावून घेतलेलं आहे आणि आता फक्त लिपस्टिक अप्लाय करायची राहिली आहे माझी. बाकी ऑल ओव्हर माझा मेकअप झालेला आहे. मी अशाच प्रकारे नेहमी मेकअप करत असते. लिपस्टिक वगैरे अप्लाय करून आणि पूर्ण माझा साडी वगैरे आणि ते सगळं माझा गेटअप घेऊन नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. छान मस्त एकदम अशी टिश्यूची ही साडी आहे, खूप सुंदर अशी, जी मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. पैठणी आहे आणि हे ब्लाऊज मी त्याच्यावरती घातलेला आहे. तर आपल्याला कुठल्याही कार्यक्रमासाठी तयार होताना इतका मेकअप पुरेसा असतो. तर इथे मी छान मस्त गजरे वगैरे बांधलाय मी आणि इकडे मी गजरे वगैरे लावले. आता नेक्स्ट पूर्ण ज्वेलरी वगैरे घालून मी तुम्हाला दाखवते की ओव्हरऑल माझा लुक इकडे कसा दिसतोय ते. सो तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे पूर्ण ज्वेलरी वगैरे घालून छान मस्त माझा मराठमोळा लुक इथे केलेला आहे. आणि अशा प्रकारे साधा सिंपल मेकअप करून सुद्धा तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी तयार होऊ शकता. तुम्ही सांगा मला की तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझा ओव्हरऑल लुक आवडला असेल. पुन्हा भेटेल मी तुम्हाला असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.